महाराष्ट्रातल्या तरुणाने जेव्हा हरिपाठ आणि काकडा करायला चालू होईल ना, तेव्हा माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल, विश्वासाने सांगते. फक्त गावातल्या तरुणांनी काकडा हरिपाठ करा. काय पोर आहेत दादा, प्रत्येक वयाचं लेकरू दिसेल तुम्हाला याच्यात. अरे हे लेकरं पुढे जाऊन पैसे कमावतील नाही कमावतील याची खात्री नाही, पण जिथं असतील तिथं वैभव संस्कारांचं असेल, मायबापाच्या पुण्याईचं असेल, मायबाप त्यांच्या घरात पांडुरंगाच्या प्रमाणे असतील. ही ताकद सांगते, ही ताकद त्यांच्यात आहे. कौतुक आहे रे, नाही सोपं आहे ना. का ग माय देवघर आहेत तुमच्या घरात? माय देवघर आहेत ना? हां, पूजा करता? करीत जा. करता ना? करीत जा करीत जा. हां, तुमच्यावर आहे ग माय सगळं घर. विनंती ग माय, लय शाने ग तुम्ही, फक्त जरा ये माय. तुम्ही लय गोड आहे आई, शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं तर तुम्ही लय गोड आहे. थोडं तोंडाचाच जरा प्रॉब्लेम आहे. लय खुश होऊ नका, तुम्ही बी गुणाचे नाही. लय गुदगुला झालं तुम्हाला त्यांना बोलल्यावर. तुम्ही काय लय गुणाचे आहे रे? काय लागतं रे बाईला 2 शब्द प्रेमानं बोललं की अख्खं आयुष्य सुखानं जातं. पण तुम्हाला मी भलता ॲटिट्यूड आहे, गोड म्हणून बोलत नाही. अरे तरुणपणी जरा जमतो तरी, म्हातारपणी तर म्हातारी खपूतच नाही. हा ना, विनंती आहे रे, पाया पडतो तुमच्या. 2 शब्द रे, काय लागतं बायकोला? हां माय तुम्हाला मी सांगते, जरा येळ काळ बघत जा भांडताना, आहे की नाही? भांडून असं नाही, भांडायची तीच बायको असती, भांडती तीच बायको असती. बिंदास भांडायचं, फक्त जरा वेळ बघून. तुमचं जरा वेळ चुकती. तुमचं काय होतं, हे ताटावर बसलं की तुमचं रामायण चालू होतं. ती म्हणतो तांबे बी तुला ताट बी तुलाच. चांगलं भाकरी भाजी खात होता, उगं चौक कोंबडी मारायला गेला की नाही मारा. गरज नसती ग माय 2 शब्द प्रेमानं बोलायची. हे शेवटी तुमचा संसार आहे, हे मी नाही सांगत, धर्मशास्त्र सांगतं. ज्या संसारात बाईला तोंड सांभाळता आलं आणि ज्या व्यवहारात बापाला पुरुषाला नीतिमत्ता सांभाळता आली, त्या घरातला भगवंतन लक्ष्मी दुरावत नाही. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. त्याचं आयुष्य सुखी जातं ज्या बाईला तोंड आणि ज्या पुरुषाला नीतिमत्ता सांभाळता आली. अगदी सोपं आहे. म्हणून विनंती, काही नाही जमलं तरी हरकत नाहीये, जसं जमेल तसं, पण हरिमुखे बघा. जगाच्या मालकाचं नाव तुम्ही काही घ्या, हरी म्हणा, विठ्ठल म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, शिव म्हणा, पोचणार ते जगाच्या मालकापर्यंतच आहे. सगळा अवतार एकच आहे. बघा तुम्ही बसलाय, मी उभी आहे, भेद आहे का व्यवस्था आहे? व्यवस्था आहे. तुम्हाला मी दिसावी, मला तुम्ही दिसावत म्हणून केलेली ही व्यवस्था आहे. अगदी तसं भगवंताने प्रत्येक काळात घेतलेला अवतार जगाच्या मालकानं केलेली व्यवस्था आहे, भेद नाही. ही ताकद लक्षात घ्या. सगळं एकच आहे आणि हे सगळं एक आहे. म्हणून 24च्या 24 अवताराचे अभंग तुम्हाला वारकरी संप्रदायात सापडतील. प्रत्येक अवताराचा अभंग तुम्हाला सापडेल. दत्ताचा सापडेल, कृष्णाचा सापडेल, रामाचा सापडेल, शिवाचा सापडेल, तुम्हाला ज्योतिबाचा, खंडोबाचा, प्रत्येक देवीचे अभंग सापडतील. कारण त्याचं आहे, हे ते ज्ञात आहे की सगळं एक आहे. म्हणून विनंती आहे, कसंही म्हणा, कुठंही म्हणा, फक्त भाव शुद्ध असावा, पवित्र नीतिमत्ता असावी. जगाचा मालक राखण करतो, फक्त म्हणा. किचन मध्ये एक वस्तू असती, आमटीत जाती, पिठल्यात जाती, वरणात जाती, वस्तू आहे, पदार्थ नाहीये. उलतण्याची बहीण आहे. उलतण्याला काय म्हणतात तुमच्याकडे? सराटा. सराटा आपल्याकडे सराट्याचा काटा असते, है ना? ते कोणीकडे मी टोचला की आत घुसत नाही, पण जोवर कळतंय तोवर दुखतो. कमीत कमी 1-2 तास तरी आग देतो सराट्याचा. बरं जाऊ द्या, सराटा तर सराटा. उलतणं आमच्याकडे काय म्हणतात त्याला? उलतणं किंवा हा तीच किती कळलं ना तुम्हाला? मरू दे मग तिकडे. हा मग आता त्याची बहीण आहे. कोण आहे? पळी. राईट. पळीला काय म्हणतात? ती पळत नाही पण ती पळीच. हा तुमच्याकडे पळीला काय म्हणतात? चमच्याला काय म्हणतात? पळी. आता पळीला चमचा म्हणतात, मग चमच्याला काय म्हणतात? चमच्याला चमचा. मरू दे बरं, पळी असते बघा. मग लय वाढवू नका. हा ना, पाकिटापुरतच करणार आहे मी. तर पळी आधीच वर झालंय त्याच्या. पळी असते. पळी आमटीत जाते, वरणात जाते, पिठलं कळतं, बेसन झुणका, त्याला काय म्हणतात? नशीब तेवढं तरी. कसं बी हटलं त्याला म्हणायचं पिठलं. कसं बी हटलं त्याला म्हणायचं. आख्या कीर्तनात तुला तेवढंच वटलं बघ. पिठलं. पिठलं. हा तर पिठलं.
पिठल्यात जाते, वरणात जाते, आमटीत जाते, प्रत्येक पदार्थात पळी जाते. आता तिला आमटीतून आल्यावर विचारायचं, प्रेमाने विचारायचं, का ग पळी माय आमटीत गेलती, जाऊन आली, आमटी कशी झाली, तिखट झाली का अळणी झाली? पळी माय सांगन का? एवढी ढवळू ढवळू आली, पण सांगत ती तिचंच काम करती भलतं करीत. माऊलींचं वर्णन आहे. दरवी याचा अर्थ पळी. ना तरी दरवी जैसी रिघोनी जाओनी नानारसी परितेरस स्वादासी नेनी जेवी आसोनी. अगदी त्या पळीसारखा संसार कला. अलिप्त कमळ जळी जायचंय. पाण्यात कमळ असतं पण कमळावर पाणी टिकत नाही. चिकू माहितीये? चिकू 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 पवाराचा नाही, झाडाचा चिकू. फोडला बी चिटकत, आयुष्यभर त्यात असतं फोडल्यावर. अगदी जसा पक्षी अंगाने उतरती ते का गुंतुनी तैसे असावे. संतांनीही संसार केला, पण संतांचा संसार परमार्थापेक्षा कमी नव्हता. लग्न नामदेवरायांचं नवरी राजाई वरमाय गोनाई वरबाप दामूशेठ आणि लग्न नावायला ब्राह्मण जर पंढरीचा मालक असेल तर तो संसार परमार्थापेक्षा गोड आहे. तो ब्राह्मण पंढरीचा बाप आहे. काय संतांचे संसार होते दादा. जिजाईचा काटा काढायला विश्वाचा मालक येतोय. माझ्या जनाईचा संसार राखायला विश्वाचा बाप त्रैलोक्याचा नाथ येतो. जिजाई म्हणजे तुकोबराच्या बायकोचं नाव जिजाई होतं बरं का. 2 बायका होत्या तुकोबांना, त्यातल्या एका बायकोचं नाव जिजाई होतं. काटा रुतल्यावर विश्वाच्या मालकानं त्या पायातला काटा काढला. का तर तिच्या चरणाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून काटा काढायचं नाटक केलं. कारण शेतकरी काटा रुतल्यावर काय करतो? काय पाणी असतं का त्यापाशी? काय करतो तो? थोका घ्यायचा. बरं एका थोक्यात काटा दिसतो का? एका थोक्यात दिसत नाही काटा. 2-4 वेळा तरी उलट पलट करायला लागतं की नाही. मग पांडुरंगाने केलं, रखमायला राग आला. बायकोईन शेवटी महाराज नवऱ्याची इज्जतीची काळजी. जगाला किती बोलन महाराज, नवऱ्याला बी किती बी बोलन, पण जेव्हा जग नवऱ्याच्या बाजूनं नसतं तेव्हा ती बाजू नवऱ्याच्या बाजूनच उभे. तुम्हाला वाटते बायको रे दादा, पण बायको बायको असते रे. 70-75 वर्षाची म्हातारी रे, चालवत नाही, बोलवत नाही, दिसवत नाही, उठवत नाही. जर तुमच्या सुरूनं तुम्हाला भाकरी टाकली नाही, हुडतुड केलं ना, तर तीच म्हातारी दादा. स्वतःच्या पोटासाठी भाकरी थापणार नाही, पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत नवऱ्यासाठी कष्ट करणारच ती लक्ष्मी म्हणजे तुमची बायको असते दादा. गंमत करायला शिकत जा. वाजवाजाला काय आहे तिच्यासाठी कावा तरी. हा ना, आयुष्य गेलं का. या विषयाकडे म्हणून विनंती, फार काही अवघड जायचं नाही आपल्याला. आसोनी संसारी काय देवा हरकत नाही, कर संतांसारखा. ते जिजाईच्या पायातला काटा विश्वाच्या मालकानं तुका लावलं बघावा, रखमाईला राग यावा देवा. जगाचा मालक आहे तो. तुझ्या दर्शनासाठी तपश्चर्या करतात लोक, योगयाग करतात, व्रतवैकल्य करतात, वारी करतात. आणि तू ह्या बाईचा पाय हातात घेऊन बर खरं सांग, देवाला काटा दिसणार नाही का? ह्याला नाही ते दिसतं. देवाला न सांगता तुम्हा कळू येते. देवाला न सांगता लेकराचं मन कळतं, भक्ताचं मन कळतं. त्या जगाच्या बापाला काटा दिसणार नाही का? किती नाटक करतो देवा. अर्धा तास झाला थुका लावला बेजार तुला काटा दिसणार. देवा असं करू नका बरं, वेड्यासारखं का वागताय? ते म्हणे येडे येतो रखमा. काटा रुतवणारा बी मीच आहे आणि काटा काढणारा बी मीच आहे. तिच्या पायाची धूल तुकोबाची बायको आहे ती हातानं करून त्याला खाऊ घालते. या बाईचं, या तुकोबरायांच्या अर्धांगिनीचे रस, तिची धूल माझ्या मुखात लागावी म्हणून केलेला अट्टास आहे. काय ताकद आहे आसोनी. बाई संसारिकच आहे ना दादा. म्हणून सांगतो देव, हे बघा, देव भेटावा ही सुद्धा अपेक्षा नव्हती मीराबाईंची. नाही, मीराबाईंनी फक्त प्रेम केलं. तिला माहित होतं देव माझा नाही, मला भेटणार नाही, फक्त याचना. तिचं वर्णन आहे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची. व्यास म्हणे खून करून सांगतात. खून नाही, खून नजर नजर में हाले दिल का पता चलते, तशी खून महाराज बरं का. असं नवरा बायकोचं भांडण लागावं, त्या दणक्यात पाहुणा यावा. पाहुण्यासमोर बायको नवऱ्याला काहीच म्हणत नाही, फक्त खून करते. त्याला म्हणायचं खून. आता हे बघितलं त्यांनाच कळलं महाराज बरं का. हां, तर अशी इशारा. जसं कौरवाने पांडवासाठी लाख्याचा महाल बांधला. कशाचं? लाख नाही, हा लाख नाही, लाख. चुडा, चुडा माहित आहे? संक्रांतीला घालतात. हा लाख्याचा असतो. लाख हा प्रकार आहे. राजस्थानी बायका लाख्याचा चुडा वापरतात बघा. जो आगेत गेला की वितळतो आणि मग त्याचा चुडा बनवला जातो, ती लाख असते. तर ती लाख
आगीच्या संपर्कात आले की काय होती? वितळते, लवचिक होते. ती लाक लवचिक होते. या लाकेचा महाल बांधला कौरवाने पांडवासाठी का तर तो पटकन जळावा. तो पटकन आग लागली की जळावा. आणि हे कौरव सोडून दुर्योधन सोडून फक्त आणि फक्त तेव्हा भारताचा पंतप्रधान विदुर होता. त्या विदुरालाच माहित होतं महाभारताच्या काळात कोण पंतप्रधान होता. विदुर होता. पण विदुर हा असला जरी कौरवाकडनं तरी याची आत्मीयता पांडवाकडे होती. त्याला पांडव सत्य वाटायचे. माझा धर्म म्हणून मी कौरवात आहे, पण माझं प्रेम मात्र, माझा विश्वास मात्र पांडवाकडे आहे. आणि याचा जीव तिकडे असल्यामुळे दुर्योधनाला माहित होतं हा तिकडे सांगणार कधी ना कधी. हा फुटणारा गडी कधी बी आमदार घेऊन गुवाहाटीला जाईल याची गॅरंटी होती दुर्योधनाला. त्याच्यामुळं राजकारणाचा गोंधळ उठू नये ह्याच्यासाठी दुर्योधनांनी 4 माणसं विदुरावर लक्ष ठेवली. तरी सुद्धा फक्त नजरेवर महासभा भरलेली आहे. सभेत गंधारी माता धृतराष्ट्र आहेत, दुर्योधन आहे, कौरव आहेत, पांडव आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत, सगळे जण आहेत. फक्त नजरेनं अर्जुनाला विदुराने सांगितलं की तुमचा जो महाल आहे तो लाख्याचा आहे, तो पेटवला जाणार आहे. या दिवशी या वेळी काळजी करू नका, मी भुयार काढलंय, त्या भुयारातनं तुम्ही निघालात तर तुमचा जीव वाचेल. कसं कळवलंय? खुणेनं, इशाऱ्यानं, उंदिरानं. पण त्याचा अर्थ काय? इशाऱ्याने ना, खुणेने. अगदी तसं विदुराच्या इशाऱ्यामुळे पांडवाचा जीव वाचला. व्यास मुनींच्या इशाऱ्यामुळे आम्हाला मोक्ष न मिळवता जगाच्या मालकाची प्राप्ती आहे. कळतंय? संसारिक असून जगाच्या मालकाची प्राप्ती आहे, योगी नसून जगाच्या मालकाची प्राप्ती आहे. आता हे साधन व्यास मुनी म्हणतात. मी असं म्हणत नाही की हे करू नका, मी असं म्हणतोय हे करा. म्हणजे हेच करा ना, असं खा ना, कशाला मरताय? हरिमुखे काळजीच करू नका तुम्ही. हरि उच्चारणी अनंत जातील लयासी तृणाग्नी मेळे तैसे नामे केले. अगदी तसं आहे दादा. पण विनंती आहे, नाही काही जमलं तरी हरकत नसेल, ज्ञान हरकत नसेल, माहिती हरकत. हरिमुखे आणि आजची पिढी जितका शिवरायांवर विश्वास ठेवता ना, जितका महापुरुषांवर विश्वास ठेवता ना, हे लक्षात ठेवा. ज्यांना तुकोबा कळले त्यांनाच हिंदवी स्वराज्य घडवता आलं. तुकोबारायांच्या कीर्तनात राज कधीच आसनावर बसत नव्हते, मातीत बसायचे. ते म्हणायचे, गुरुवर आहात तुम्ही, संत आहात तुम्ही. जोपर्यंत आम्ही तुमच्या पायाशी आहात तोपर्यंत दख्खन शत्रूंच्या पायाशी जाणार नाही. ज्या दिवशी आम्ही तुमच्या पायाशी उठून तुमच्या आसनावर बसू त्यावेळेस आमच्या अंगाखालची आसनं शत्रू घेतल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास. कळतंय? म्हणून विनंती आहे, पाया पडतंय. मुला मुलींनो, महाभारत रामायण ऐकणारी माणसं आहेत आपण धर्म जपला पाहिजे. आपण सप्ते गोडच केले पाहिजे, काही नाही. फक्त बसा, दोन्ही हात वर करा प्रेमाने. दोन्ही मायबाप, दोन्ही बसलेले मायबाप, उभा टाकलेले मायबाप, दोन्ही 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 वा प्रेमाने. गण गण गणात होते उच्चाराने विश्वाच्या व्याप्तीचा तुटवता आमच्याकडनं सुटावा आणि जगाच्या मालकाचं नामचिंतन आम्हाला समजावं, या संसारिकाला समजावं. काही वल्ली असतात ना संत, साध्या साध्या जगण्यातनं जगाला अध्यात्माचा बोध देऊन जातात. जगणं वागणं सोपंच असतं पण माणसाचं जीवन सोपं करून जातात. अशा संतांच्या
नामचिंतनाचा अट्ठासा. देवा तूच गजानन, तूच विठ्ठल, तूच राम, तूच कृष्ण, तूच तुकोबा, तूच ज्ञानोबा. देवते संत देवते निमित्त त्या विठोप्पा रखुमा. नाही नाही, जे 2-4 उठले त्यांना उठू द्या, कारण त्यांनी उठायची घाई केली. यात वाद नाही, देवानं उठवायची करू नये. हा ना, त्यांना श्वासायचं नाही. लोक काय करतात, कष्ट करतात, फळायच्या टायमिंगला मला नग करून जातात. कारण फळ सगळं झाल्यावरच मिळतं. पंढरीला पोचल्याशिवाय फळ, तुम्ही म्हणसाल वाकरीपर्यंत आलो आता द्या. कुठं जायला लागतं? पंढरपूरला पोचायला लागतंच. तसं थोडं संयमाने घेत जा. इतका सुंदर सप्ताह करताय. गोड गायनाचार्य हरिभक्त परायण माधव महाराज महाराष्ट्र नामांकित गायक, अगदी गोड जगाच्या मालकाने आवाज दिला. चरणावर मस्तक आहे त्यांच्या. त्याचबरोबर हरिभक्त परायण देवीदास महाराज, अगदी गोड आवाज. त्याचबरोबर हरिभक्त परायण रामेश्वर महाराज. सगळे एकच अवतार आहे. महादेव, देवीदास, रामेश्वर महाराज बरं काय, सगळे शिवाचेच अवतार आहेत दादा. आचरणावर मस्तक आहे तुमच्या. अगदी गोड सेवा दिलीत तुम्ही. विश्वाच्या मालकाचं नाव गोड करायची ताकद तुमच्या कंठात आहे. कृपा आहे माऊलींची. सुंदर टाळकरी विनेकरी दादा, सोबदार दादा, छोटे विनेकरी, मोठे विनेकरी, सगळ्यांच्या चरणावर. पिढी बघा ना कुठून कुठं जाते, आहे की नाही. हस्तर परमार्थ ही सगळी बारकी बारकी लेकर गेली 2.5 तास उभा आहेत. संस्था तुमची महाराष्ट्र नामांकित मृदुंग वादक अरुणदादा कदम, ज्यांचं नाव उत्कृष्ट मृदुंग वादकामध्ये प्रथम 3 येतं, प्रथमच येतं, बाकीचे 2 नंतर येतात महाराज बरं काय. तर अगदी गोड ज्यांचं पखावाज वादन आहे. माऊलींची कृपा आहे. विश्वाचा मालक ज्या तालावर नाचतो ते वाद्य पेलवायची ताकद त्यांच्या मनगटात आहे. शेवटी तो पखावाज आहे. फरक खूप आहे. आणि या पखावाजाला पेलवायचं एवढं सोपं नाही आहे. आणि आळंदीत राहून नंतर तोच आपला भार थोडासा रिकामा करण्यासाठी पुढच्या पिढीला द्यावं, हे कर्तृत्व सांभाळत माझ्याकडून पुढं काहीतरी जावं, ही आपली कर्तव्य आहे. ही आपली कामगिरी आपण पूर्ण केली पाहिजे. म्हणून ही सुंदर संस्था ज्ञानेश अध्यात्म संगीत गुरुकुल माऊलींचं नाव आहे. आणि माझा विश्वास आहे, ज्याने माऊलींच्या समाधीवर मस्तक ठेवलं ना, तो कसाही असो, माझ्या माऊलीने त्याचं वैभव वाढवल्याशिवाय सोडलं नाही. ही ताकद माझ्या माऊलीत. आणि म्हणूनच त्यांचीच परंपरा घेत, वारसा घेत ही पुढची पिढी, मी सांगायची गरज नाही, तुम्ही अनुभवताय. दुसरा दिवस अजून अनुभवायचं तुम्हाला. गोड असे सगळे टाळकरी, उत्कृष्ट सिस्टीम, दत्ताभाऊ वारकरी आहेत. त्यांच्या चरणावर सहस्त्रशः प्रणाम. अगदी गोड आवाज दिला. आम्ही मध्ये मध्ये कमी जास्त म्हणतो, याचा अर्थ ते वाईट देतात असं नाही, आम्हाला लय हौस आहे असं आहे महाराज बरं का. ते अगदी गोड सिस्टीम लावली त्यांनी. त्यांच्या चरणावर शतशः प्रणाम. तुम्ही मायबाप, आमचे कथावाचक भागवताचार्य हरिभक्त परायण केदारनाथ दादा, तुमच्या गावचे सुपुत्र. मी सुरुवातीलाच म्हटलं, भाग्यवान माणसं तुम्ही की तुमच्या गावामध्ये भागवताचार्य सुद्धा आहेत. आणि म्हणूनच चरणावर मस्तक आहे त्यांच्या. सगळे म्हणजे डॉक्टर दादा, हजारे दादा, ही सगळी इथं असलेली सगळी, जेवढी मंडपात आहेत, मंडपाच्या बाहेर आहेत, खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या कीर्तनात आहे, कॅमेरावाले दादा सगळेच, फुलं टाकणाऱ्या मायमावल्या, रांगोळी काढणाऱ्या मायमावल्या, ते महाराज बसल्यावर ढकलणारे दादा, ते लावणारे दादा, शाला गेला माझा एक दुसरा आणलं महाराज त्याला. हे पण प्रेम आहे तुमचं, आत्मीयता आहे. किती वैभव वाढव तुमचं दिसतं रे तोंडावर. तुम्हाला
असं किती करू एखादी लेक जेव्हा माहेर येतं ना तेव्हा आईला कसं असतं, ही बांधून देऊ का ती देऊ का, तिखट मीठ पीठ लोणचं खारवड्या पापड्या सांडग, म्हातारी काय देईल ह्याचा भरोसा. म्हातारी काही बांधून देते, काही टमाट बटाट वांग ऊस हरभर जी काय रानात आंब जेवढा काही पेरू ज्याचा सीजन आहे सीताफळ म्हातारी सोडीत. अगदी तुमच्या गावात आलं की कीर्तन करायला स्वतःच्या माहेरात आलेत का आनंद, इतकी आत्मीयता तुमच्या सगळ्यांच्या वागण्यात आहे. त्याच्यामुळं कृपा करावी जगाच्या मालकाने, विश्वास देते ही लेख ह्या व्यासपीठावर. इतकीच जर आत्मीयतेनं दरवर्षी सप्ताह केला ना दादा तर गजानन महाराज तुमच्या गावाचं नाव जगाच्या पातळीवर उभा टाकल्याशिवाय सोडणार नाही, तितकी ताकद. तुमच्या गावाचं नाव जगाच्या पातळीवरच उभं राहणार, इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनीच रेखाटलं जातं.